राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चरा। मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याचे आस पुरवावी। सर्व संतांना नमस्कार करतो, वंदन करतो। परमपूज्य काकांना वंदन करून आजच्या सेवेला आपण प्रारंभ करूया। चिंतनासाठी काल आपण श्लोकाला सुरुवातच केलेली आहे। इंद्रियशार्थी रागद्वेषो व्यवस्थितो तयोर्न वशमागच्छतौ ह्यस्य परिपंथिनो। इंद्रिय आणि त्यांचे शब्दादी विषय जे आहेत यांच्यामधील प्रीती आणि द्वेष व्यवस्थित म्हणजे मूळचीच आहेत। द्वेषाच्या ताब्यात आपण, प्रीती किंवा द्वेषाच्या ताब्यात आपण जाऊ नये, कारण ते मनुष्याचे शत्रू आहेत असं वर्णन केलेलं आहे। म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूलता हेच माणसाचे शत्रू आहेत। हे शब्दादी विषय किंवा इंद्रिय किंवा शरीर हे शत्रू नाहीत। शरीरावरली आसक्ती हा शत्रू आहे। हा मुद्दा फार महत्त्वाचा त्यातला आहे। आपल्याला वाटतं हे शरीरामुळे माझं असं झालेलं आहे। वास्तविक शरीर हे प्रारब्धाधीन आहे, प्रकृतीच्या अधीन आहे, 3 गुणांच्या अधीन आहे। त्यामुळं ज्या गोष्टी काही घडतात त्या माझ्या रागद्वेषामुळं घडतात। प्रत्येक विषयामध्ये माझा राग आहे किंवा द्वेष आहे। राग म्हणजे प्रीती आहे किंवा आसक्ती आहे, आणि द्वेष म्हणजे तिटकार आहे म्हणजे नावड आहे। दोन्हीपैकी एक काहीतरी असतं। मला हे नावडतं म्हणून त्याच्याबद्दलचे मनात विचार असतात, आणि हे मला आवडतं म्हणून त्याच्याबद्दलचा मनात विचार असतो, आणि त्यामुळं अंतःकरणामध्ये सारखी खळबळ चालू असते। म्हणून माऊलींनी वर्णन करताना इंद्रिये जी आहेत इंद्रियांच्या विषयात रागद्वेष तीत आहेत, म्हणून साधकानं काय करावं, त्यांच्या आहारी जाऊ नये, त्यांच्या मनाप्रमाणे वागू नये। इंद्रिय जे जे म्हणती ते तेच गा पुरुष करती, ते तरलेची ना करती विषय सिंधू, अशी माऊलींची ओवीच आहे। इंद्रिय म्हणतात ते तेच जर करायला लागली एखादी व्यक्ती ना, तर मग विषय सिंधू आहे ना, हा विषयाचा सागर तरून जाता येणार नाही। आणि विषयाचा सागर तरून जाणं म्हणजे विषयाला आहारी न जाणं, त्यांना वश न होणं, त्यांना आपल्या ताब्यात ठेवणं, त्यांचा वापर करून घेणं योग्य वेळी, हेही महत्त्वाचं आहे। इंद्रियांचा वापर करावा लागतो, विषयांचा वापर करावा लागतो, पण वापर करता करता त्यामध्ये लिप्त व्हायचं नाही, हा मुद्दा माऊली मांडतात। त्यामुळे काल आपण एक 2-3 ओवीवरती चिंतन केलेलं होतं। एरवी इंद्रियांची या अर्था सारिका विषयोपोखिता, संतोष कीर चित्तापजेल परी तो समचोराचा सांगा तू, जैसा नावेकस वस्तू जव नगराचा प्रांतू सांडिजेना। तो चोर काही क्षण शांत असतो, आणि नगराचा प्रांत म्हणजे चांगुलपणा संपला, म्हणजे चांगल्याचा एक प्रांत असतो, आणि त्या चांगल्याच्या प्रांतात सज्जनांची एक भूमी असते। सज्जनाच्या भूमीमध्ये आपल्याला दगा होत नाही, आपल्यामध्ये एक कवच असतं। म्हणून ते तीर्थक्षेत्र ही सज्जनांच्या भूमी आहे। तीर्थक्षेत्रामध्ये राहावं याचा अर्थ असा होतो की त्या क्षेत्रामध्ये आपल्या आत येणारे विकार कमी फार येत असतात, म्हणून तिथे राहायचं असतं। शिवगडवर राहिल्यानंतर आपल्याला तसा त्याचा अनुभव येतो, कारण इथं ही पुण्यभूमी आहे। इथं परमपूज्य काकांच्या पायांचा स्पर्श आहे, त्यांच्या विचारांचा स्पर्श असल्यामुळं आपल्याकडले आतले असलेले विकार मूळचे आहेत ती शमतील, आणि बाहेरला यायचे आहेत ते बंद होतील। दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात। म्हणून म्हणलेलं आहे तो प्रांत फार महत्त्वाचा, ती जागा फार महत्त्वाची, की ज्या जागेमध्ये ते समचोर आपल्याला हात लावत नाहीत। कोणते? हे काम क्रोधादी विकार जे सगळे आहेत, रागद्वेषादी विकार आहेत, हे विकार आपल्यावर ते हल्ला करत नाहीत जोपर्यंत आपण त्या पुण्यक्षेत्रामध्ये असतो तोपर्यंत। आणि ज्यावेळी ते क्षेत्र सोडलं जातं त्यावेळी पुढच्या क्षेत्रामध्ये काय होईल हे सांगता येत नाही। तो चोर आहे, तो सज्जनपणाचं सोंग घेतलेला आहे, आणि त्यामुळं काहीही होऊ शकतं। तो गोड बोलून फसवतो आणि लुटमार करतो, म्हणजे माझं पारमार्थिक जीवन पतित करून टाकतो, उद्ध्वस्त करून टाकतो। म्हणून त्यासाठी आपण काय करावे, कदाचित प्रापंचिक जीवनामध्ये याचा परिणाम जाणवत नाही बरं काय, पण पारमार्थिक जीवनामध्ये ज्यानं मनाचा आणि अंतःकरणाच्या आतपर्यंत अभ्यासापर्यंत जो गेलेला आहे त्याला ते कळायला लागतं। मला असं का होतं हा जो शोधायला जातो ना, त्यालाच ते कळायला लागतं।
नाहीतर उगीच काहीतरी आपल्याला काय होतं शरीराला ते आपण डॉक्टरला विचारतो, पण मनाला काय होतं हे कुणाला विचारणार सांगा ना. ते शास्त्राला विचारायला लागतं, श्रीगुरूंना विचारायला लागतं. ते त्याची उत्तरं देतात आणि त्या उत्तराप्रमाणे त्यांच्या उपदेशाप्रमाणे आपल्याला वागायचं असतं. म्हणून हा संवत्सराचा प्रांत आहे आणि इथं त्याच्या पुढे तो लुटणार आहे. म्हणून पुढे माऊली म्हणतात बघा, बापा विषयाची मधुरता जने आवडी उपजे चित्ता परितो परिणामो विचारिता प्राणोहरी. याचा परिणाम मात्र कसा आहे, हे बचनागादी विषय सांगितलेला आहे ना, तो कंद आहे. तो त्या कंदाची मधुरता आहे, गोड वाटतो खायला तो, पण तरीसुद्धा तो काय आहे, घातक आहे. आता मुलांना कसे बर्गर पिझ्झा वगैरे आवडतात, पण वर कसं त्याची वेस्टर्न कशी असतात, वर कसं आकार कसा केलेला असतो, अगदी शाण्या शाण्या म्हणजे ज्याने आयुर्वेदिक सगळ्या गोष्टींची माहिती आहे आजारांची, त्यांना सुद्धा त्याची भरळ पडते. बघितलं की त्या शोकेसमध्ये लावलेल्या बेकरीच्या शोकेसमध्ये बघितलं, अरे जरासं खाऊन टेस्ट बघायला पाहिजे, पण ती मधुरता जी आहे ती विषारी आहे. ही गोष्ट मुलांच्या म्हणा किंवा मोठ्यांच्या पण लक्षात येत नाही. म्हणून कुठलाही खाद्यपदार्थ त्याच्या वेष्टनाकडे बघून, त्याच्या चवीकडे बघून खाल्ला जातो, त्याची गुणवत्ता पाहिली जात नाही. गुणवत्ता पाहणं फार गरजेचं आहे. म्हणून गुणवत्ता शब्दाचा अर्थ आहे ते माझ्यासाठी योग्य आहे का, म्हणून इथं म्हणलेलं आहे विष मधुर वाटेल कदाचित, गोड करून ते विष तयार केलं असेल कदाचित, कडवट नसेल, गोड असेल, पण विषय हे विषासारखे असतात. दिसायला गोड दिसतात, चवीला कदाचित गोड दिसतील, पण त्याचा परिणाम मात्र म्हटलेला आहे जने आवडी उपजी चित्ता परी तो परिणामो विचारिता प्राणवारी. तो मात्र प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. जसे काही पदार्थ आपण जे खातो ते गोड वाटतील, पण आपलं शारीरिक नुकसान करूनच जातात. म्हणून आपण बऱ्याच वेळा त्रास होतो आणि नंतर तो त्रास काही माणसं सोसतात सुद्धा, असू दे म्हणतात. आता अलीकडे बरीचशी लोक जे मौसार करत असतात ना, त्या मौसाराचा एवढा त्रास त्यांना होत असतोय, म्हणतात असू दे त्रास तेवढा, आम्ही तास 2 तास 4 तास सहन करतो. खरं एका 10-15 मिनिटासाठी जे खाणं चालू असतं त्याचा आस्वाद एक 10 मिनिटं चालू असेल, जीभच तेवढे आस्वाद देते, बाकी कुठल्या शरीराच्या कुठल्या भागाला त्याचा आस्वाद करतो सांगा बघू. जोपर्यंत घशातून खाली उतरत नाही तोपर्यंत, घशात सुद्धा गेल्यावर सुद्धा चव कळत नाही, तरी सुद्धा लोक खातात. कुणासाठी, एकटी जीभ म्हणते म्हणून. हे खाण्याचा विषय झाला तसा, डोळ्याचा विषय, कानाचे विषय आहेत, हे सगळे विषय मधुर वाटतात. असं काहीतरी वाटतं मधुर. म्हणजे हरणाचं उदाहरण मागच्या वेळा आपण बघितलंय, म्युझिक मधुर असतं, गोड वाटतं, आणि ते हरणाला पकडणारे जे पारधी असतात ते गोड म्युझिक लावूनच त्यांना भरवून घेऊन जातात. पुढे आणि ते उदाहरण आलेलं आहे. म्हणून इथं विषयाची जी मधुरता आहे ती फार बाधक आहे असं माऊली सांगतात. परंतु ते कसं आहे, पहिल्यांदा गोड वाटतं आणि नंतर ते आहे प्राण हरून घेतं. देखे इंद्रिय कामू असे तो लावी सुख दुराशे जैसा गळी मिनू आमिषे भुलवे जेगा. आता आपण नवीन ओवीला सुरुवात करतोय. 213 नंबरची ओवी आता बघायला आलोय आपण. देखे, अरे बघ, इंद्रिय कामू असे, तुला दिसून येईल की इंद्रियांना विषय प्रियच असतात. ते प्रेम सुख दुःख आशा निराशाची चटक आणि सवय लावते. तो लावी सुख दुराशे. दुराशा शब्द आशेचा विरुद्धार्थी शब्द म्हणा किंवा उलटा शब्द सुखाची आशा, तर वास्तविक सुखाची दुराशा आहे. ती सुखाची आशा म्हणण्यापेक्षा सुखाची भास फक्त निर्माण करतो. जैसा उदाहरण दिले बघा माऊली, जैसा गळी मिनू आमिषे भूलविजेगा. दोन्ही ओव्या आपण एकत्र बघाव्या लागतील, कारण दोन्ही ओव्या एकामेकावर अवलंबून आहेत. त्यामुळे 213 आणि 214 नंबरची जी ओवी आहे ती एकामेकावरती अवलंबून आहे, त्यामुळे तसं बघावं लागेल. परितया माझी गळू आहे, जो प्राणाते घेऊन जाये, तो जैसा ठाऊआ नव्हे झाकलेपणे. तो झाकलेला असतो, तो गळ झाकलेला असतो. कशानं झाकलेला असतो, एखादा आमिष त्याला लावलेलं असतं. गळात ज्याद्वारे मासे पकडणारी जी माणसं असतात ना, आपल्याला काही ना कल्पना असेल नसेल तो भाग वेगळा, आम्हाला त्याची या भागामध्ये कल्पना आहे की असा टोकदार तो जो असतो, गळ असतो, आणि तो दोरीला असा लांबून बांधला जातो, कदाचित काठीला तसा ठेवला जातो, आणि विहिरीत किंवा तलावामध्ये ती काठी टाकली जाते, दोरी टाकली जाते. ते मासे जे असतात, तो जो गांडूळ लावलेला असतो त्याला, गांडूळ एक लावलेला असतो त्याला पुढे, त्या गांडुळाला खाण्यासाठी तो मासा आत येतो आणि तिथं गळाला पकडतो. त्याला माहीत नाही आत झाकलेला गळ आहे, वर काय दिसतो, त्याचं खाद्य दिसतं, आतमध्ये मात्र खाद्याच्या प्राण हरण करणारं त्याचा पदार्थ आत आहे.
कितका सुंदर दृष्टांत दिलाय माऊलीने बघा, की असे खूप व्यक्ती, खूप पदार्थ आपल्या प्रपंचामध्ये आपल्याला दिसतात की जे झाकलेल्या गळासारखे असतात. झाकलेला गळ म्हणजे आमिषानं युक्त असलेला गळ, वर आमिष असतं आणि आत तरी मरण. धुळीमध्ये लक्षात येत नाही आणि ते पकडायला गेलं ना की लगेच बरोबर ते काय करतं, प्राण हरून टाकतं. 2 वेळा समर्पक सांगितलेलं आहे बघा, देखे इंद्रिय कामू असे तो लावी सुख दुराशे, जैसा गडी मिनू आमिषे भूलबीजेगा. इंद्रियांना विषय प्रियच असतात, तिथं कामू असतो, इच्छा असते. ते प्रेम, सुख, दुःख, आशा, निराशा यांची चटक किंवा सवय लावतं. ते कुठलं जे आहे ना, इच्छा जी असते आपली, जो काम आहे तो इंद्रियांना विषयाचं बद्दलची गोडी उत्पन्न करतो. हे गोड आहे म्हणून सांगतो, असा तो काय आहे, तो गळ आहे. जैसा गळी मिनू अमिषे भुलविजेगा. ज्याप्रमाणे एखादा गळ, मिनू म्हणजे मासा, गळी म्हणजे गळ, आमिष म्हणजे त्याला लावलेलं जे खाद्य असतं तो भूलवेजेगा, भुलवितो, त्या माशाला भुलवून टाकतो. माशाला काय कळत नाही, वास्तविक माशाने तिकडं आकर्षित व्हायला नको पाहिजे, पण मासा फसतो. हे मायेचं जाळं आहे आणि त्या मायेच्या जाळ्याच्या मध्ये अडकून बसतात. मायेला पार करून जातात ना, ती त्यामध्ये अडकत नाहीत. त्यांना मायेची ओळख झालेली असते आणि ते म्हणतात हा आमिष आहे, ह्याच्याकडे जायचं नाही, त्याला पकडायचं नाही, हे माझ्या घशात अडकणार आणि माझा प्राणच घेणार आहे, असं त्यांना ठाऊक असतं. आणि म्हणून हे सत्पुरुष असतात ना, ते त्यामध्ये अडकत नाहीत. पण आपल्यासारखे काही नौके साधक जे असतात, त्या नौक्या साधकांना सुद्धा हा धोका सांगायला लागलेत माऊली. हे सर्वसामान्य नाही आहे, प्रपंचात आणि विषयात अडकलेले पामराबद्दलचं बोलणं अजिबात नाही. तर वाटतंय ते आहे चांगलं, पण खरं आहे ते वाईट, हे एका साधकाला समजावून द्यायला माऊलींनी सुरुवात केलेली आहे. की इंद्रियांच्या ठिकाणी काम आहे, मूळचाच काम आहे तो. काम म्हणजे इच्छा असते प्रत्येकाला. डोळ्याला पाहायची इच्छा असते, कानाला ऐकायची इच्छा असते, जिभेला चाखायची इच्छा असते, किंवा नाकाला सुगंध घ्यायची इच्छा असते. प्रत्येकांची आहे हा, स्पर्शाला काहीतरी स्पर्श करण्याची इच्छा असते. त्या सगळे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध ह्या 5ही विषयामध्ये इच्छा दडलेली असते. आणि ही इच्छाच काय करते, सुखाचा भास निर्माण करते आणि सुखाच्या भासाला त्यामध्ये स्वतःला गुंतवून टाकते. आणि त्या गुंतवण्यामध्ये काय आहे, मरण आहे. माऊली म्हणतात तो गळ आहे, तो आमिष ते लावलेला आहे. आणि हे आमिष भूलविजेगा, मायेचे हे आमिष आहे. माया आमिष दाखवते. आणि त्यामुळं मायेची ओळख खरी कधी होते माहिती आहे, मायाधीशाला जाण्याला आपण गेलो तर. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मायाधीश ईश्वर आहे, त्याला जाणण्याचा जर आपण प्रयत्न करू लागलो तर त्याची ती छाया आहे, सावली आहे. त्याला पकडल्यामुळं ती सावली आपल्यावरती परिणाम करत नाही, पण त्याच्याकडे आपण येथो एकची लीला तरले 7व्या अध्यायामध्ये बघा, जे सर्व भावे मद भजले तया आयलीची थडी सरले माया जाळ. अलीकडच्या काठालाच त्यांना कळायला लागतंय ही माया आहे. पाण्यात जायला लागत नाही बरं का, ही माया नदी आहे. माया नदीतून पलीकडे जायसाठी तरुण कोण जातं, जे सर्व भावे मद भजले, ज्याने माझं सर्व भावानं भजन केलं, ईश्वराला त्याच्याबद्दलची प्रीती निर्माण केली, तर संसाराबद्दलची आसक्ती आपोआप जायलाच पाहिजे, असं ते शास्त्राची व्यवस्थाच आहे. पण त्या पद्धतीने जर कुठं आसक्ती आहे हे बघायला पाहिजे. ईश्वराच्या ठिकाणी जर प्रीती असेल तर प्रपंचाची आसक्ती आपोआप जायला काय हरकत नाही. पण प्रपंचाच्या ठिकाणी जर खूप आसक्ती असेल तर देवावर प्रेम जडेल कसे सांगा बघू. देवावर प्रेम जडण्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला लागतं. आणि प्रयत्नशील राहणं म्हणजे साधना करणं. रोज आपण भजन, पूजन, वाचन करत असतो, स्तोत्रांचं पठण करत असतो, नाम घेत असतो, ध्यान करत असतो, मंदिरात जातो. यामुळं त्याची आठवण तीव्रतेने राहते. त्याची आठवण राहिली की हे समज चोर आहेत ना, आपल्यावरती हल्ला करत नाहीत. तसा गळ्याला जो मासा चावून चक्क चिकटतो, कारण गळ्याला लावलेलं आमिष त्याला दिसत नाही. मायेच्या पडद्याचं आवरण आहे त्याच्यावरती, मायेचा पडदा आहे. आणि मायेचा पडदा असल्यामुळं त्याचा काय होत नाही की त्याचं दिसत नाही. दिसायला कुणाला तर एखाद्या सत्पुरुषांना ती दृष्टी प्राप्त होते. आपणही डोळ्यानं पाहतो, तो सत्पुरुष सुद्धा डोळ्यानं प्रपंच पाहतो. आपण प्रपंचाला सत्य म्हणून पाहतो आणि तो प्रपंच मिथ्या म्हणून पाहतो.
पाहणं दोघांचं बरोबर आहे की नाही? दोघांचे डोळे समान आहेत पण दृष्टी वेगळी आहे बघा. दृष्टी बदलणं म्हणजे परमार्थ किंवा प्रपंचीकरण आहे. प्रपंचातली दृष्टी बदलली आणि परमार्थाकडे लागली की दृष्टी बदलती फक्त, बाकी काय डोळे बदलत नाही. इंद्रिय तीच असतात, पण इंद्रियांना काय द्यायचं पुरवायचं हे ज्यानं त्यानं विवेकानं ठरवायला पाहिजे, बुद्धीच्या विवेकाद्वारे. पण ते ठरवलं जात नाही, म्हणून अशा गळाला अडकण्याची कधी कधी शक्यता असते. नाश होतो, पतन होतं त्याचं, आणि हे पतन जे आहे ते मानवणारं नसतं. साधकांसाठी सूचना दिलेल्या आहेत आणि ह्या साधकांनी पाळाव्यात. तया माझी गळू आहे, जो प्राणाते घेऊन जाय, त्यात गळ आहे, तो प्राण हरवून घेणार आहे. तो जैसा ठाऊका नव्हे झाकलेपणे, त्या मासाच्या तुकड्याच्या आत असलेली आकडी, आकडी अशी वाकडी असते बरं काय, ती जीव घेणारी आहे ती दिसत नसल्यामुळे त्या माशाला ते ठाऊक नसतं, दिसत नाही. म्हणजे समोर आहे पण मायेच्या पडद्यामुळं झाकलेने शब्द वापरलेला आहे. झाकलेपणे म्हणजे कशाने झाकले, तर ते आपल्या दृष्टीने विचार करायचा हा दृष्टांत आहे. जर सिद्धांतापर्यंत आपण आलो तर मायेचा एक पडदा आहे आणि मायेच्या पडद्याआड सगळ्या गोष्टी आहे. मायेच्या पडद्यामुळे ते दिसत नाही. तो पडदा दूर झाला ना की लगेच स्पष्ट दिसायला चालू होतं. सत्पुरुषांना माया बघत मायेच्या बरोबर ते नसतात. मग गोंदवलेकर महाराज सुद्धा सांगतात आपण जागे असलो पाहिजे, म्हणजे माया आपल्या जवळ येत नाही. सतत आपण जर सावध असलो तर ही गोष्ट बरोबर ही चूक हे लक्षात करावं लागतं. त्याचा विवेक म्हणतो आपण. नित्य अनित्य, आत्म अनात्म, सार सार याचा विवेक होतो. दृष्टी तशी प्राप्त झाली की मग तो म्हणतो हे असार आहे, हे मला नको आहे, हे अनात्म आहे, याच्याशी माझं घेणं देणं नाही, ते अनित्य आहे, त्यामुळं माझ्या नित्याशी त्याचा उपयोग होत नाही असं त्याला सुचतं आणि मग त्या भोवऱ्यामध्ये तो अडकत नाही. ही मुख्य गोष्ट आहे. पण सुचलं तर ना, हे झाकलेपणे सुचत नाही, म्हणून झाकलेली आहे गोष्ट. तिथं म्हणतात माऊली की बाहेरच्या जगाशी माणसाचा संबंध आणून त्याचा अनुभव देण्याचं काम इंद्रिय काम करत असतात बघा. बाहेर काय चाललंय त्याचा अनुभव आणून देतात. तो अनुभव किती स्वीकारायचा हे आपल्या आतल्या विवेकावर अवलंबून असतं. केवढा स्वीकारायचा. तो वाईट अनुभव असेल तर का घ्यायचा. त्यासाठी आपण आपल्या एका गोष्टीची कुंपण तयार करायला पाहिजे. त्यापूर्वीही बोललेलं असेल मी, एक फार सुंदर चाळवी आहे की ही स्वतःभोवती कुंपण हवं, म्हणजे आपलं जग ठरवता येतं. बाहेर बरबटलेलं असलं तरी स्वतःपुरतं सारवता येतं. एक 4 ओळीची ती चारोळी आहे. हा काय, स्वतःभोवती कुंपण हवं म्हणजे आपलं जग ठरवता येतं. एक आपलं जग असायला पाहिजे. आता आपण बघणार आहे श्रेयांस स्वधर्म विगुणा, वरचा पुढचा श्लोक आता आलेला आहे. त्या श्लोकामध्ये आपला स्वधर्म जो आहे ना तो किती चांगला आहे याचं वर्णन केलं आहे. म्हणून स्वतःभोवती कुंपण हवं, आपलं एक जग ठरवता येतं आपल्याला. हे माझं जग आहे, हा माझा प्रांत आहे आणि त्या प्रांतामध्ये माझी सगळी मौज मजा चाललेली असते. स्वतःभोवती कुंपण हवं म्हणजे आपलं जग ठरवता येतं. बाहेर समजा जरी बरबटलेलं असलं तरी स्वतःपुरतं ते आपलं अंगण सारवता येते ना. बाहेर खूप पुष्कळ घाण आहे. मग आता जगाची घाण स्वच्छ करायला जाण्याइतकी माझ्यात क्षमता आहे का. नाही. जग जगापरी चाले त्याच्या पद्धतीने ते वागत असतं. कोण त्याचे विचार दुष्ट असतात, कुणाचे कसे असतात असू देत ना. त्या दुष्ट विचाराचा, त्या अस्वच्छतेचा माझ्यावर परिणाम होऊ नये म्हणून एवढी दक्षता घ्यावी लागते. यालाच परमार्थ करणं म्हणतात बघा. परमार्थामध्ये स्वतःचा विचार जास्त असतो. काही जण लोक त्याला स्वार्थ म्हणतात बघा. घरातच बसलेला आहे, कुणाला मिक्स होत नाही, कुणाकडे जाईत नाही. अरे पण त्याचं त्याला चाललंय, ते स्वतः काय जाणून घ्यायला लागला, त्यामुळे कुठं बाहेरच पडत नाही, त्याला वेळच नसतो. तुम्हाला बाहेर हिंदळायला आवडतंय, त्या लोकांना ह्यांच्याबद्दलचा राग येतो. याचा अर्थ असा आहे की तो त्यामध्ये स्वतःभोवती आतलं बघत असतो. त्यामुळे त्यानं काय केलेलं असतंय, एक कुंपण तयार करून घेतो. परमपूज्य काका सुद्धा म्हणतात आपलं चित्त धर्मशाळेप्रमाणे असता कामा नये. पूर्वीच्या धर्मशाळा ज्या होत्या ते रस्त्यातले वाटसरू प्रवासी असायचे, ते कुठेही धर्मशाळा सापडली की राहायचे. रात्रभर राहायचे, घाण करायची, अस्वच्छता करायची, काही करायचं, निघून जायचं. हे धर्मशाळा काय म्हणजे बाहेरून येणारी लोक तीच प्रवासी तिथं राहायचे आणि घाण करून जायचे. तसं आपलं चित्त होता कामा नये. कुठल्याही विचाराने यावं, आतमध्ये जावं, घाण करावी, अस्वच्छता करावी, धुडकूस घालावा आणि कधी पाहिजे त्यावेळी त्यांना इच्छेला असेल त्यावेळी निघून जावं. मग आमच्या इच्छेला अर्थ काय राहिला सांगा बघू. आम्ही कधी त्यांना हुसकावून लावायची. म्हणून माझी चित्त, माझंही अंतःकरण धर्मशाळा होता कामा नये, पब्लिक होता कामा नये. ते प्रायव्हेटच असलं पाहिजे.
पण त्या प्रायव्हेटला महत्त्व देणं याचा अर्थ एकांत आहे. एकांत हा शब्द प्रायव्हेटसाठीच वापरलेला आहे. म्हणजे माझं क्षेत्र ते माझ्यासाठी आहे. मी मिक्स होतो पण तरी माझ्या क्षेत्राला धक्का न लावता, माझं कुंपण न मोडता, मी कुंपण घालूनच फिरतो. बाहेरून कोणतरी आला, दिली शिवी आणि घुसली आत, नाही मी स्वीकारणार. बाहेरून कोणतरी निंदा केली, आत यायला लागले, नाही मध्ये कुंपण आहे ना, आत येईलच कशी. असं कुंपण स्वतःपुरती घालायला पाहिजे. म्हणजे काय होतंय, बाहेर कसाही गोष्ट चाललेली असली तर स्वतःपुरतं त्यामध्ये दुरुस्ती करता येते, स्वतःपुरतं सारवता येते. म्हणले ते अंगण आहे ना, माझ्या कुंपणाच्या आत माझं अंगण आहे आणि ते अंगण मी सजवणार आहे, नटवणार आहे. कारण तिथं मला राहायचं आहे, तिथं मला नाम घ्यायला बसायचं आहे, ती ध्यानाची माझ्या जागा आहे. म्हणून घरात सुद्धा एक कोपरा असावा, तयार करावा, ज्या ठिकाणी मी बसतो, ज्या ठिकाणी देवाजीने माझं हितगुज चालू असतं, संवाद चालू असतो, माऊली तुकोबा माझ्याशी बोलतात, असा एक कोपरा तयार करून घ्यावा. समर्थ आपल्या ओव्या सांगतात, अशा कोपऱ्यावर जाऊन बसावं आणि शांतपणे त्यांच्या चिंतनामध्ये राहण्यासाठी माझा एक कोपरा असू दे, तो स्वच्छ ठेवता येतो. कारण मर्यादित असतो, बाहेरचं सगळं स्वच्छ करायला मला वेळ मिळत नाही. म्हणून मी माझा एक कोपरा तयार करून घेतला पाहिजे की ज्यामध्ये मला तसं करता येईल. पण बाहेर काय असू दे, बिरबलाची आणि अकबराची गोष्ट सांगतात ना, त्यामध्ये सगळ्यात बाहेर सगळं काय झालेलं आहे, तो राजपुत्र बाहेर पडला आणि त्या राजपुत्राला म्हणे काहीतरी बोचलं पायाला, काटा काय काहीतरी बोचला. जगर राजाने फरमान सोडलं, काय सगळीकडे आच्छादन करून ठेवा, म्हणजे काय होईल की आमच्या राजपुत्राला काही टोचणार नाही, बोचणार नाही. सगळ्या राज्यात काय टाका, चटई टाकून ठेवा. पण त्या प्रधानाने सुचवलं, तुमच्या राजपुत्राला बोचले ना, मग त्याच्या पायापुरतं त्याला चप्पल घालायला द्या की, गावाची कशाला उगी चिंता करत बसताय, त्याला चप्पल घातलं. तसं आहे, आपण चप्पल घातलं निवांत झालो बघा. आपण गावाची चिंता करायला वेळ नसतो आपल्याला तेवढा. काय वेळ नसतो माहिती आहे, जर आपल्या विचारासाठी, आपल्याला सुधारण्यासाठी जर वेळ द्यायला लागलो आपण, तर दुसऱ्याला सुधारण्यासाठी जे जाणारा फुकट वेळ आहे तो वाचू शकतो आपला. आपण कारण नसताना दुसऱ्याला सुधारायला जातो. काही गोष्टी अजूनच आपल्यातून निघालेले नसतात दोष, आणि ते दोष मी बाहेरचे सुधारायला जर गेलो तर काय उपयोग होत नाही ना. त्यामुळे काय करावं, तर आपण आपल्या भोवती एक कुंपण तयार करावं. माऊली तेच म्हणतात की त्याच्यासाठी हा गळू, हा जो आत आहे ते आमिष आहे, ते दिसणार नाही. आणि म्हणून प्रत्येक इंद्रिय हे आपलं आपलं काम करत असतं, ही विशेष गोष्ट आहे. मात्र डोळं डोळ्यांचं काम करतात, कान कानाचं काम करतात, नाक नाकाचं काम करतंय. ह्या अशी आदला बाजूला कधी कंटाळून करत नाहीत बघा. ते पाय असं म्हणत नाहीत मला चालायचा कंटाळा आलाय, हे हातानू तुम्ही जरा चाला आता, असं हातानं म्हणत नाही. हात ते ऐकत पण नाही आणि ऐकणार पण नाही. डोळ्यानं सांगितलं की मला आता काय झालेलं आहे, डोळ्यानं कानानं सांगितलं मला तर ऐकूच वाटणं आलंय, तुम्ही जरा आजचे दिवस ऐका. नाही, कुणाच्याही क्षेत्रात जाऊन ते कुठलाही ढवळाढवळ करत नाही. ही कशी रचना आहे बघा निसर्गाची. आपणच असंच काय करतो की आपणच दुसऱ्या क्षेत्रामध्ये जातो, दुसऱ्याच्या क्षेत्रामध्ये घुसतो आणि नको ते कारण त्यांना त्रास द्यायचा आणि त्यांच्यानी शिव्या खाऊन आणि परत यायचा, आमच्याकडे कशाला आलता म्हणून. म्हणजे दोन्ही गोष्टी चालूच असतात बघा. ह्या इंद्रियांच्याकडे बघितलं की आपल्याला शिक्षण मिळते. ती कुणाकडे जातात काय बघा, डोळे कानाचं काम करायला कधी जातात का बघा, नाही आजच्या दिवस मी तिथे काम करतो, नाही अजिबात काय करणार. इतका प्रामाणिकपणा त्या इंद्रियांचा आहे. त्यांना प्रामाणिक इंद्रिय म्हणतात शास्त्रामध्ये. इंद्रिय फार प्रामाणिक असतात, डोळं पाहण्याचं काम करतात, कान ऐकण्याचा अनुभव घेत असतात, पण ते प्रामाणिक असतात. पण अनुकूल आणि प्रतिकूल भावना ज्यावेळी निर्माण होते, पाहिल्यानंतर अनुकूलता किंवा प्रतिकूलता आत निर्माण होते. प्रीती किंवा काय म्हणतो आपण त्याला, आवड किंवा नावड आतमध्ये निर्माण होते. ही आसक्ती जी निर्माण होती, हे तिरस्काराची भावना निर्माण होती, ही भावना मात्र प्रामाणिक नसते. गंमत बघा, ही भावना प्रामाणिक नसते. का प्रामाणिक नसते माहिती आहे, ती प्रतिकूल किंवा अनुकूल नसावी मग प्रामाणिक आहे. तुम्हाला इंद्रियानं काही वेगळं आणून दिलं का त्यांनी, नाही, त्यांनी त्यांचं काम केले, डोळ्यांनी दृश्य दाखवण्याचं काम केलं आहे. आता ते दृश्य बघून तुम्ही रडायला लागला तर त्याला डोळे काय करतील सांगा ना. काय डोळ्यांचा दोष आहे त्यामध्ये, काही नाही. म्हणून अनुकूल प्रतिकूल भावना ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी ती इंद्रिय प्रामाणिक नसतात बरं का. कारण बघा, ते जे चावटपणा करणारं मन त्यांच्या जोडीला जातं, म्हणून तशी भावना निर्माण होते. वास्तविक होण्याची काही गरज नाही, मुळात ते प्रामाणिक आहेत, पण त्यांचा प्रामाणिकपणा घालवण्याचं काम अंतःकरण करतं. दूषित असलेलं अंतःकरण म्हणतं हे चांगलं आहे, स्वीकार,
मग त्याच्याबद्दलची आवड निर्माण होते, त्यामध्ये लळा निर्माण होतो, आसक्ती निर्माण होते. एखादी गोष्ट वाईट आहे ती सोडून दे, टाक तिकडे, बाजूला टाक, त्याच्यापासून बाजूला हो, हे सांगणारं जे असतं ते अंतःकरण असतं आणि त्याच्यात आपण अडकतो. त्यावेळी त्यांचा प्रामाणिकपणा संपलेला असतो. त्यामुळं हे त्या प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात बघा. त्याला कारण मन आहे. मनामुळे अनुभव बदलतात, डोळ्यामुळं नाही. डोळे पाहतातच. आम्ही घड्याळाकडे पाहिलं तर मला घड्याळ दिसणार आणि दुसऱ्यानं घड्याळाकडे पाहिलं तर घड्याळच दिसणार ना. किती प्रामाणिकपणाने चालू आहे बघा सगळं, ते घड्याळच दिसतं. आता दुसरा मुद्दा बघा. आता दुसऱ्याचं मन आणि माझं मन घड्याळाकडे बघताना म्हणणार आहे हे कुठल्या कंपनीचं घड्याळ आहे, ही कंपनी खराब आहे, माझ्याकडे घड्याळ आहे ते त्याच्यापेक्षा चांगला आहे. कोण म्हणाले सांगा बघू? त्याचं मन वेगळंच म्हणायला लागले, माझं मन वेगळंच म्हणायला लागले. आता इथला प्रामाणिकपणा संपला बघा त्यांचा. डोळ्यांनी बरोबर दाखवलं होतं आणि मन म्हणाले त्याची विश्लेषण, पृथक्करण करते, अनालिसिस करते मन आणि म्हणते असं नाही, असं असं नाही, तसं. आणि असं तशामध्ये आपण इतक्या अडकून बसतो की स्वतःला हरवून कर्मबंधनामध्ये अडकून बसतो. आणि म्हणून जन्म मरणाची फेरी चुकत नाहीत. हे मनाचं शास्त्र जर जाणून आपण घेतलं तर निश्चित लक्षात येईल. प्रत्येकाचे अनुभव त्यामुळे वेगवेगळे असतात. जो जो बघतो, कोण सूर्य उगवलेल्या सूर्याकडे जो पाहतो त्याचा अनुभव वेगळा, दुसरा एक पाहतो त्याचा एक अनुभव वेगळा. सूर्याच्या दृष्टीनं दोघंही समानच आहेत. त्याला कुठं माहिती आहे की असा असा चित्र माझं काढायला लागला आहे, एक जण फोटो घ्यायला लागलेला आहे, हे कुणाला माहीत नसते. सूर्याला काय माहीत नसतं. तसे प्रत्येकाचे अनुभव. रामकृष्ण परमहंस एक दृष्टांत देतात बघा. मासे विकणाऱ्या बायका ज्या असतात त्या, आणि एक त्यांना रात्र होते, मासे विकायला जातात, त्यांना रात्र होते, त्यांना मग कुणाच्या घरी राहायचं म्हणून एका फूल विकणाऱ्यांच्या घरी राहायला ते जातात. ते फूल विक्रेते म्हणतात आमच्या घरी बाजूच्या वायात रांड्यात राहणार असाल तर राहा तुम्ही, असं म्हणून ते तिथे राहतात. आता त्याच्या घरात सगळा फुलांचाच वास असतो, सगळ्या सुगंधी वास असतो. आणि सुगंधी वासामध्ये यांना झोपच लागत नाही, कारण सवयच नाही ना. आणि सवय नसल्यामुळे झोप लागत नाही. ती काय करतात, माशाच्या ज्या टोपल्या आहेत ना मासे विकायच्या, त्या टोपल्या तोंडावर घेतात, कारण त्या माशाच्या वासाची सवय झालेली असते. आता ज्यांना माशाची वास आहेत तर त्या माशाच्या वासाने त्या आरामात झोपतात बघा. गंमत बघा, प्रत्येकाच्या कशा अनुकूल आणि प्रतिकूलता आहेत. आपण काय म्हणणार आहे, मासा आणि ती घाणेरडा पण, अरे पण ते चांगलं म्हणतोय ना. ह्याला कारण अंतःकरण आहे. आणि ज्यावेळी अंतःकरण असतं ना त्यावेळी अशा प्रकारच्या आपल्याला लक्षात यायला लागतं. पण बरेच वेळा जी आमिष असतात त्याच्या पाठीमागची ती आसक्तीने लक्षात येत नाही. माशाला भूक लागलेली असते आणि भुकेमुळं त्याला काही कळत नाही. माशाची खरी आसक्ती त्याच्या पाठीमागं असतं, त्याचं अज्ञान असतं. अज्ञान म्हणजे झाकलेपण शब्द वापरलेला आहे. झाकलेपण म्हणजे दिसतच नाही, त्याच्याबद्दलची त्याला माहिती नसते, म्हणून तो अज्ञानी असतो. अज्ञानामुळं त्याला कळत नाही. लपलेला गळ माशाला दिसत नाही. म्हणून शास्त्राचं नियम लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. वरदानंद भारतींच्या पुस्तकामध्ये मला एक वाक्य वाचायला मिळालं. ते म्हणतात शास्त्राचे नियम हे गच्चीच्या कठड्यासारखे असतात. त्यांचं नुसतं अस्तित्व सुद्धा माणसांच्या अंतःकरणात विश्वास उत्पन्न करतं. शास्त्राचे नियम हे गच्चीच्या कठड्यासारखे असतात बघा. आता गच्चीचा कठडा कधीतरी इकडे तिकडं हलणारा उडणारा असेल, पण आधार त्याला कसा उभा राहायला बरं वाटतंय बघा. त्यामुळं वाटतंय आपल्याला खूप आधार मिळाला, आपण पडणारच नाही अशी त्याला खात्री वाटत असते कठड्यामुळे नुसत्या. वास्तविक पलीकडे बघितलं तर दरी आहे, मोठीच्या मोठी उंच बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगवरून पडण्याची शक्यता आहे. पण एक छोटासा कठडा मात्र काय करतो, मला विश्वास केवढा देतो अंतःकरणामध्ये, तर तू सुरक्षित आहेस एवढा विश्वास देतो. तसं शास्त्र विश्वास देते. शास्त्र हे गच्चीच्या कठड्यासारखे असतात आणि ते काय करत असतात, नुसतं त्यांचं अस्तित्व सुद्धा माणसांच्या अंतःकरणामध्ये विश्वास उत्पन्न करतं, श्रद्धा उत्पन्न करतं. श्रद्धेमुळं आणि शास्त्रामुळं काय व्हायला लागतंय, असं आहे आणि हे शास्त्र मला तारून नेऊ शकतं असं वाटायला लागतं. म्हणून शास्त्राचा आधार घेणं फार गरजेचं आहे. मुळात विषयांचा जरी विचार केला तर विषयामध्ये दोषच आहेत सगळे, म्हणून दोष बघायला विषयामध्ये आपण शिकलो पाहिजे. प्रपंचामध्ये दोष बघायला शिकलो आपण तर आपण त्याच्यापासून बाजूला जाणार. आपल्याला जर दोष दिसले नाहीत तर आपण ते कसं काय होऊन बाळगणार. एखादा पदार्थ आहे, चांगली एखादी खव्याची बर्फी समोर ठेवलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे ती उघडी ठेवलेली आहे, मग त्याच्यावर माशा बसलेल्या असतील, बघा दोष कसे बघितले, आता मला खाणं बरोबर नाही. कधी कळतं, दोष पाहिल्यानंतर. मला प्रपंचात दोषच दिसत नाहीत, मुलाबाळात दोषच दिसत नाही. दोष म्हणजे वाईटपणा नव्हे बरं काय, वाईटपणा दिसणं अशा अर्थानं नव्हे. हे नातलग आहेत, माझ्या कडेपर्यंत येणार नाहीत, मला माझी संगत ही सगळ्या शेवटपर्यंत करू शकत नाहीत. हा त्यांच्यातला कमकुवतपणा, उणेपणा. तो उणेपणा प्रपंचातला मला दिसायला पाहिजे ना. दिसला ना
13व्या अध्यायामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. इंद्रियाश्य काय आहेत प्रती की याच्याबद्दल जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम असा श्लोक आहे बघा 7व्या नंबरचा. तर या श्लोकामध्ये वर्णन करतात जन्म मृत्यू जरा व्याधी ह्यामध्ये दुःख आहे असं त्यातले दोष दिसले पाहिजेत. ते दुःखदायक आहे हे कळलं पाहिजे. कळलं तर माणूस बाजूला जाईल ना. हा वाईट विचाराचा माणूस आहे किंवा दुष्ट आहे विश्वासघातकी आहे असं कळलं त्यातला दोष पाहिला तर आपण त्याची संगत सोडू ना. तसं प्रपंचामधले दोषच बघत राहिलो पाहिजे आपण म्हणजे त्याच्यात गोडवा वाटत नाही. आपण गोडपणा बघायला लागलोय. माझं मूलबाळ कसं छान आहे किंवा ते किती गोड आहे हे बघायला लागलोय. मी केलेली प्रॉपर्टी किती गोंजारतोय मी. माझे दागिने असे माझे कपडे असे माझं घर असं त्यांच्यावर माझे नातलग असे ते असे आहेत ते माझ्या मत्तीला पडतात. ह्यांची प्रशंसा चालल्यामुळं त्यांची मुळात प्रशंसा करायला नको पाहिजे. आता तिटकाराही करायची काही गरज नाही. तिटकारा जरी कशाला करायचे कदाचित चांगले पण असतील चांगले असू देत नाही पण ते गळाला अडकलेल्या आमिषासारखे आहे हे मात्र लक्षात ठेवावं लागते. हे आपण दृष्टांत जो बघायला किती खोल विचार करावा त्या दृष्टांताचा तेवढा कमी आहे बघा की तो गळाला अडकलेलं ते गांडूळ आहे ना त्याच्यासारखं हे ह्यांचा चांगुलपणा आहे. ह्यांचा चांगुलपणा उपयोगाचा काय मला सांगा. ह्याच्यापेक्षा माझे गुरु मला प्रसन्न व्हायला पाहिजेत माझ्यावरती. त्यांची प्रसन्नता माझ्यासाठी उपयोगाची आहे. माझा नातू माझ्यावर प्रसन्न होऊन काय उपयोग होणार नाही. तो मी देतोय म्हणून प्रसन्न आहे. द्यायचं बंद करून बघा नाही प्रसन्न होणार. गोड बोलतोय तेवढं बायको किंवा नवरा चांगलं बघत असतात पण आपण उलटं बघायला लागलो तर माझं प्रेम आहे म्हणतात नवरा बायको एकामेकावरती. पण कधीपर्यंत आपण उलटं बघत नाही. दारू पिऊन याला नवरा तरी प्रेम आहे म्हणेल ती पण बायको म्हणायला पाहिजे. किंवा एखादी बायको चूक करते आणि चूक असून सुद्धा तो म्हणतो असू दे अशा चुका व्हायच्याच त्याला प्रेम म्हणायला पाहिजे. पण तसं दिसून येत नाही. ही गोष्ट जर प्रकर्षानं जर आपण लक्षात घेतली तर सगळ्यामध्ये दोष बघायला आपण शिकलो पाहिजे बरं काय. दोषी दृष्टी नव्हे बरं काय. दोष दृष्टीनं नव्हे तर त्यामध्ये खरंच दोष आहे हे बघितले पाहिजे. वास्तवच आहे व त्याचं. माशाच्या त्या गांडुळाच्या आत गळच आहे हे वास्तव आहे. त्यात कुठं दोष पाहिले. माशानं काय दोष पाहिला. समजा एखादा शाणा मासा आला हे जाऊ नको तिथं. मागच्या वेळा आमचा दुसरा एक मित्र त्या गळाला अडकला होता असं समजा शहाणपणानं श्रीगुरु सारखा जर एखादा मासा दुसऱ्या मासाला सांगायला लागला तर तो मासा म्हणेल काय म्हणजे अहो माझ्या माणसानं सांगितलंय म्हणजे मला ऐकायला पाहिजे. ही गोष्ट त्यानं वास्तव सांगितलेली आहे. त्यात दोष बघायला सांगितलेले नाही. हा दोष नव्हेच तो वास्तव आहे की ते मला माझा प्राण हरण करणार आहे. म्हणून विषयामध्ये दुःखरूपता आहे त्याच्यामध्ये पारतंत्र्य आहे त्याच्यामध्ये सातिशय पण आहे. सातिशय असतात ते परतंत्र असतात ते वीट आणणारे असतात आणि दुःखरूप असतात. एक 2, 3, 4 दोष सांगितलेले आहेत. आपण पुढे जाऊन बघणार आहोत. अजून विषयावर आपण आलेलो नाही. म्हणजे विषय जे पंचविषय आहेत ना तो पंचविषयाचा भरपूर माऊलींनी समाचार घेतलेला आहे पुढं त्यावेळी आपण जाणार आहोत. पण हे दुःखरूप असतात आणि ती दुःख देतात हे वर्णन केलेलं आहे. म्हणून इथं म्हटलेलं आहे काय बघा परिणामू विचारता प्राणुहरी हे 12व्या अध्यायामध्ये मी म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ हे आकर्षित करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. आपल्याला उडून घेतात पण खरं काय आहे दाखवत नाही. त्यामुळे आपण कुठलेही बाहेरचे पदार्थ जे कसे चव बघून किंवा रंग बघून खातो त्यामुळं आपल्याला दुःख होतं तसाच प्रकार या विषयांचा प्रपंचामध्ये आहे. त्यामुळं जे माऊलींचा एक अभंग फार सुंदर आहे. जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ म्हणून चिंती चरण कमळ बाप रखुमा देवीवराचे. माऊलींचा एक अभंग आहे गाथेतला. त्यामध्ये म्हणतात जे आकर्षित करणारं अट्रॅक्टिव्ह असतं. देखणे म्हणजे अट्रॅक्टिव्ह. जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ. स्वप्नाला स्वप्नच का म्हणायचे त्याला कारण ते सत्यात नसतं आभास असतो. फक्त सुखाचा आभास असतो. म्हणून सुखाच्या आभासाकडे वळायचं नाही तर खऱ्या सुखाकडे जायला पाहिजे. म्हणून काय करायला पाहिजे खरं कोणतं सुख म्हणून चिंती चरण कमळ बाप रखुमा देवीवराचे. हे तुझं खरं सुख आहे. सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर हे तुझं सुखाचं ठिकाण संत सांगतात. पण आपण त्या सुखाकडे जात नाही विषय सुखाच्या नादाला लागतो. आणि विषय सुख कसं आहे परिणामी दुःख देणारा आहे दुःख रूप आहे. बऱ्याच वेळा त्याचा वीट येतो पण काही काळ येतो बघा. पुढे जाऊन आणि परत आज बासुंदी खाली 4 वाट्या प्यालो आता पुढे सुद्धा तोंडापुढं आज दिवसभर आणू नका बासुंदी इतकी त्याची काय आलेली असते आपल्याला तिटकारा आलेला असतो. पण 4 दिवस जाऊ द्यात बासुंदीचा आणखीन एक जरा प्रकार करा की आपण म्हणायला चालू करतो. कसं आहे बघा ते
ते प्रकार जे आहेत ना, हे असे विषयांची सगळी जे असतात ना, त्याची स्मृतीच आपल्याला चाळवते आतून. विषयांची स्मृती जी असते ना, ती चाळवते. पूर्वीचे अनुभव सुद्धा चाळवतात. त्यामुळे वृद्धत्वामध्ये सुद्धा विषय सुटायला पाहिजे होते, ते सुटत नाहीत, कारण त्याची स्मृती असते. स्मृतीनं ती असतात, त्यामुळे ते चाळवत असतात. म्हणजे मामासाहेब दांडेकर कीर्तन करायचे, पुन्हा पुन्हा दृष्टांत आले असतील. आणि ते रत्नागिरीला त्यांनी कीर्तन करायचे, तिथे त्यांना आमरस वगैरे पुऱ्यांचा चांगला बेत केलेला होता. त्यांचे कीर्तनाला साथीदार होते ना, ते म्हटले काय पुऱ्या काय आमरस. नंतर 1 वर्षानंतर परत कुठल्या तरी प्रांतामध्ये आणि कीर्तनला गेले होते, तिथेही काहीतरी वेगळा बेत होता. पण त्यांच्याला एक कीर्तन गावातला साथीदार म्हणला, मामा आपण गेल्या वर्षी मे महिन्यात रत्नागिरीत होतो बघा, काय आमरस आणि ती पुरी अजून माझ्या जिभेवरती जाईत नाही बघा, अजून चव तशीच आहे. कशी स्मृती आहे बघा. मामासाहेब दांडेकर म्हणले, अरे जे पोटात ठेवायचं ते डोक्यात कशाला ठेवलंस. किती गंमतशीर गोष्ट आहे बघा. हे पोटात ठेवण्याचे पदार्थ आहेत, डोक्यात ठेवण्याचे नाही. ज्यावेळी डोकं हलकं होतं ना, त्यावेळी तो मुक्त होतो, मुक्तच होतो. आपण डोकंच हलकं करत नाही. त्यामुळे चित्तामध्ये मळ जो बसलाय ना, काढला पाहिजे. नामानं, ध्यानानं, चिंतनानं, विचार चिंतनानं काढून टाकला पाहिजे. म्हणजे हलकेपणाची जाणीव आपल्याला व्हायला लागते. आणि हा हलकापणा आपल्याला काय करतो माहिती आहे, आपल्याला जे सर्व सुख आहे, आनंद जो आहे, त्या आनंदाची अनुभूती यायला लागते. सगळं काही सुंदर सुंदर दिसायला लागतं, हे जर मळ जर गेला तर. उदाहरणच घ्या, एखाद्या व्यक्तीबरोबर डोक्यात काहीतरी आपल्या काहीतरी असतं, ही व्यक्ती अशी आहे, ह्यानी असेच आहे, ते बसलेलंच असतं. आणि त्या बसल्यामुळं ती व्यक्ती जेव्हा जेव्हा दिसते किंवा जेव्हा आठवण होते, त्या त्यावेळी मला चाळवते. तो माणूस झोपलेला असतो शांत. कोण? जो ज्याचा मी द्वेष करायला लागलोय, निवांत घोरत असतो आणि मी माझी झोप घालून त्याचा विचार करतो. काय गंमत आहे बघा. काय संबंध हो आपला त्याच्याशी. पण आपण तो माणूस डोक्यातून काढला नाही, चित्तातून काढला नाही. म्हणून हा मळ जेव्हा आपण चित्तातून काढू ना, हे विचार काढायचे आहेत प्रपंचाचे सगळे विषयांचे, आणि त्यावेळी आपल्याला शांततेचा अनुभव येतो. म्हणून माऊलींनी वर्णन करताना म्हणलेलं आहे की ते सातिशय सुद्धा असतात. सातिशय शब्दाचा अर्थ विषय कसे असतात माहिती आहे. एक विषय मिळाला आणि त्याच्यापेक्षा वरचढ जर दुसरा विषय असेल तर खालचा विषय नको वाटतो, त्याचा वरचा पाहिजे वाटायला लागते. याला सातिशय म्हणतात. आणि आपलं सुख जे आहे ना, आत्म्याचं सुख जे आहे, निरतिशय आहे. 2 शब्द विरुद्धार्थी एकमेकाचे आहेत बघा, सातिशय आणि निरतिशय हा शास्त्रीय शब्द आहे. निरतिशय शब्दाचा अर्थ आहे त्याच्या पलीकडं कुठलं सुख नाही. याचे सुख तुम्ही देखील यावरी मग दारोदारीनं हिंडालं, तुकाराम महाराज म्हणतात. हे एवढं श्रेष्ठ सुख आहे आत्म्याचं की दुसरं सुख नकोच वाटतं. ते निरतिशय सुख आहे. पण विषयाचं सुख जे आहे सातिशय आहे. आज 2 व्हीलर माझ्याकडे असेल तर मला 4 व्हीलरची स्वप्न पडायला लागतात. हे सातिशय असतं सुख. त्यामुळं हे विचार, आता 4 व्हीलर घेण्याबद्दलची गोष्ट नाही, पण त्याच्यामुळं माझं अंतःकरण चाळवलं जाते ना, तो मुद्दा महत्वाचा. आपण शांत राहून, राग द्वेष रहित राहून जर कार्य करायला लागलो ना, काहीच परिणाम होत नाही आपल्यावरती. करा ना, संपत्ती वाढवा, श्रीमंत व्हा, विषयांचे आरामात त्या पद्धतीनं विधीनं त्याचे उपभोग पण घ्या, काही फरक पडत नाही. तुम्ही जर अति सगळ्या गोष्टी आम्ही करायला लागलो तर त्यावेळी त्याचा त्रास होतो, असं सांगितलेलं आहे. त्यामुळे तो गड आहे ना, झाकलेला आहे, तो कळतच नाही. ते खलील जिब्रानची एक कथा आहे. खलील जिब्रान, त्या खलील जिब्रान त्या कथेमध्ये म्हणतात, सत्य आणि असत्य या दोघी बहिणी आहेत. आणि त्या एका तलावावरती गेल्या, आणि तलावावरती गेल्यानंतर अगोदर सत्य गेलं. सत्यानं त्या मुलगी जी आहे ना, तिनं आपली कपडे उतरवली आता, आणि आंघोळीला जायचं म्हणून कपडे आणि चपला उतरवून ती आंघोळीला आत गेली. नंतर असत्य आली तिची बहीण, ती पण म्हणली माझी बहीण आंघोळ करते, म्हणून हिनंही कपडे उतरले आणि ही आंघोळीला तिकडे गेली. आता ज्यावेळी आंघोळी झाल्या त्यावेळी ती असत्याची बहीण आहे ना, ती आंघोळ करून लवकर आली आणि तिनं काय केलं, सत्याची कपडे घातली. चुकून असेल, मुद्दाम असेल, घातली असेल. आणि कारण नसताना सत्याला असत्याची कपडे घालावी लागली तिची. आणि हे असत्य जी बहीण होती ती सत्याची कपडे घालून आता मिरवायला लागलेली आहे. प्रपंच अशी आहे, ती असत्याची कपडे घातलेली बहीण आहे, फिरायला लागली आहे. आम्हाला कळत नाही का माहिती आहे, अंगावर ड्रेस कुठला आहे, सत्याचा आहे. आमिष कुठला आहे, माशाचा गळ लावलेला आहे. आणि वर्ण झाकलेनी, ते झाकल्यामुळं आतली असत्यपणा कळतच नाही आम्हाला. खलील जिब्रानं कसं रूपक केलंय बघा त्याच्यावरती, फार सुंदर रूपक आहे ते, की असत्यानं सत्याचाच ड्रेस घातला, त्यामुळं सत्य झाकून गेलं. सत्य गेले वाऱ्यावरी, संतांचं सांगणंच आहे, गेलं. सत्याला कोणी विचारतच नाही, अशी परिस्थिती झालेली आहे. आणि सत्यच भगवंत आहे. सत्य अनंतम ब्रह्म शब्द वापरलेलाच आहे.
ते हे जर आहे तर आपण ब्रह्माचं स्वरूपच सत्य आहे, ते सदरूपानं सत्य सगळीकडे असतं. त्यामुळं त्याचा विचार सुटतो झाकलेपणे. झाकलेपणे म्हणजे गळाचा उदाहरण आणि परत येतं बघा, की माशाला गळ झाकलेला आहे म्हणून दिसत नाही. आणि तो झाकलेला कळायसाठीच इथं मार्गदर्शन करायला सुरुवात आहे. पुढे 215 नंबरच्या ओळीमध्ये काय म्हणतात बघा, त्याच ओळ्या परत परत आहेत बघा. तैसे अभिलाषे येणे किजेल, विषयाची आशा धरिजेल, तरी वर पडा होईल क्रोधानळा. दुसरा विषय सांगितला बघा आता. जर इतका तुझ्यावर जर त्याचा प्रभाव जर पडला तर आसक्तीच्या मध्ये, तुझ्या कामनेच्या मध्ये जर अडथळा आला तर तुला राग येणारच. कारण तो तिथंच वाट बघत बसलेला असतो, तो कुठं लांब गेलेला नसतो बरं काय, तिथंच असतो. सगळी जवळजवळ बसलेली असतात. ही षडरिपू जी आहेत ना, एकामेकाला सामील असतात. एक आलं की दुसरं लगेच येतं, जोडीला त्याच्या मदतीला येतं. त्यामुळं जर कामना पूर्ण झाली नाही तर काय होतं, तर राग यायला चालू होतो. समजा यदा कदाचित माझी इच्छा जर पूर्ण झाली तर लोभ सुरू होतो. तसे आहेत बघा बसल्यात एकामेकाला सहकार्य, सस्याला खळगा सामील म्हणतात ना, तसा प्रकार आहे तो, की एकामेकाला सगळेजण आतून सामील असतात. आणि म्हणून महावीर काय म्हणतात, तैसे अभिलाषे येणे किजेल. अभिलाष म्हणजे आसक्ती. त्याप्रमाणे विषयाची आसक्ती जर धरली तर विषयाची आशा धरी गेल, आपली अवस्था कोणासारखी होईल, तरी वरपळ होईल क्रोधानळा. अवस्था माशासारखीच करते. इतकंच नाही तर आपण क्रोधरूपी अग्नीच्या स्वाधीन होतो. क्रोधो अनळा, अनळ म्हणजे अग्नी. शब्द कसा आहे, संस्कृत शब्द आहे. माऊलीने असं झाकण करून बरोबर शब्द काढले आहेत, बरोबर टाकलेले आहे. झाकण म्हणजे त्याला वेस्टर्न दिलेलं आहे मराठीचं, प्राकृताचं, पण आहेच शब्द संस्कृत. बरोबर आहे, बरेचसे शब्द 50% ज्ञानेश्वरी संस्कृतमध्ये आहे. जर विचार केला तर बघत गेलो, क्रोधो अनळा, क्रोधाचा अनळ, अनळ म्हणजे अग्नी असा शब्द वापरलाय. क्रोधाचा अग्नीच भडकेल, वास्तविक कळत नाही. त्यामुळे ज्ञानेश्वरी वाचताना कुठलं एवढं लक्ष असते, आपण वाचत 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 भर जातोय आणि पुढे आपल्याला शब्दांचा अर्थ कळत नाही. त्याबद्दल ज्ञानेश्वरी शब्दांचं भांडार आहे, एक प्रकारचा शब्दकोश आहे. ज्यांनी ज्ञानेश्वरीचा नाद केला त्यांना शब्दासाठी बाहेर फिरावं लागत नाही. ह्याला शब्द काय, त्याला शब्द काय असं बघायला लागत नाही, आपोआपच ते शब्द बाहेर पडायला चालू होतात. त्याचं कारण ज्ञानेश्वरीमध्येच मोठा शब्दकोश आहे, तो मोठं इन्सायक्लोपीडिया आहे, तो इन्सायक्लोपीडिया शब्दांचा. हा जर विचार केला तर असो. देशे अभिलाषे येणे की जल, विषयाची आशा धरिजल, तरी वर पडा होईजल क्रोधानळा. आणि त्यामुळे तू क्रोधाला बळी पडशील. आपण अजून याच्यावर चिंतन केलेलं नाही, पण फक्त 214 पर्यंतच्या ओव्या आपण करू शकलो. 213 आणि 214 मला वाटते. आणि त्यानुसार आत्ताचं चिंतन श्रीगुरूंच्या चरणी, भगवंतांच्या ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून आपण विराम घेऊया. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल.